लावलं नाही तर आंबा आहे, परत वड आहे, पिंपळ आहे, काही फळझाडं आहेत. हा सगळा पाला पाचोळा उडून इथपर्यंत पडतो. तर ते ओळी जागेतलं कर्बनत्र्याचं प्रमाण ह्युमस वाढलेला आहे. ह्युमस ते इथंच पडल्याने इथं सडलं, ह्युमस वाढला आणि त्यामुळे ही जमीन एकदम, त्यामुळे ते पीक असं ते ह्युमसमुळेच तो फरक जाणवतो. हा कापूस 615 हा सुधारित वाण लावलेला आहे. सरळ घनदाट पद्धतीने ही लागवड करण्यात आलेली आहे. आंतरपीक मूग आहे, परत त्याच्यात मठ, उडीद अशी विविध पिके टाकलेली आहे. सापळा पिके म्हणून मका, बाजरी टाकलेली आहे. परत सातपाणी, गावरान ज्वारी टाकलेली आहे, तीळ आहे. तसेच एक तुरीचे चाज आणि त्याच्या आजूबाजूला 2 मक्याची चाज टाकण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं पावसाच्या पाण्यावर ही पेर करण्यात आलेली आहे. वरून कुठलेही पाणी दिलेलं नाही. 12 जूनची ही लागवड आहे. फक्त त्याला घनजीवामृतामध्ये पेरणी केली, नंतर वरून जीवामृत मारलेच नाही. एक वेळेस मागे थोडासा थ्रिप्सचा अटॅक झालेला होता. त्यावेळेस फक्त आम्ही दशपर्णी मारली, पण नैसर्गिकरित्या ते थ्रिप्सचं नियंत्रण होतं, आपोआप ते सुधारले. मित्रकिडींची भरपूर संख्या असल्याने सुधारत गेली. बांधाच्या चारी बाजूंनी आम्ही असे फुले संपूर्ण गवत लावलेले आहे. वर्षभर हिरवा चारा आपल्या गुरांसाठी मिळतो. आता हा कापसाचे वय 2 महिन्याचे सर्वसाधारण कैऱ्या तयार व्हायला लागल्या. वाढ वगैरे छान आहे. सरळ पेरणी करण्यात आलेली होती. नंतर विरळणी केली. 1 फुटावर 2 झाडाच्या नंतर 1 फूट ठेवला. अशा पद्धतीने आम्ही विरळणी केली. तुरीचे काही अंतरावर तुरीचे चाचे टाकली आणि त्याच्या आजूबाजूला मका सापळा पीक म्हणून पेरण्यात आलेले आहे. मुगावर थोडा व्हायरस होता, पिवळा पडला, काही द्वारीचं बी हे झालं, त्यामुळे मूग थोडं हे झाला, पण येईल काही ना काही. परंतु बाकी पीक सर्व चांगलं आहे. कीड चांगली आहे. मठ, उडीद सगळं काही आहे. चवडी टाकलेली आहे, चवडी पण चांगली आहे. चवडी संपूर्ण शेतात कुठं कुठं टाकण्यात आली व तुरीत टाकण्यात आलेली आहे. ही गावरान बाजरी आहे आणि गावरान ज्वारी आहे. सातपाणी बाजरीमुळे भरपूर पक्षी आहेत, अळ्यांचं बी नियंत्रण होतं, बाजरी पण खात आहेत. संपूर्ण मिश्र प्लॉट आहे. मुख्य पीक कापूस आहे आणि ते अतिशय छान आहे.